इतिहासात काही नावं काळाच्या धुरकट पानांवर कोरलेली असतात आणि काही नावं लोकांच्या काळजात जिवंत असतात. असंच एक नाव मुरारबाजी देशपांडे. 1665 साल. मुघल सेनापती जयसिंग आणि दिलेर खान हजारोंच्या फौजेसह चाल करून आले पुरंदर किल्ल्यावर. शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं रक्षण सोपवलं होतं त्यांच्या शूर सेनापतीला मुरारबाजी देशपांडे. शत्रू असंख्य, आपण काहीशे. पण मुरारबाजींना माहीत होतं, संख्या नाही तर मनोधैर्य युद्ध जिंकतं. शरण येण्यापेक्षा मरण पत्करू, असं म्हणून त्यांनी शत्रूच्या छावणीत घुसून धुमाकूळ घातला. मुघल सैन्याची तळपायाची आग मस्तकात गेली. दिलेर खान थक्क झाला. त्याने मुरारबाजींना थांबवत म्हटलं, वजा तू आमच्यासोबत ये, तुला मोठं स्थान देतो. पण मुरारबाजी गरजले, मी शिवरायांचा मावळा आहे, स्वराज्य माझं धर्म आहे. आणि त्यांनी पुन्हा तलवार उगारली. शत्रूंमध्ये घुसून वीरमरण पत्करलं. शिवाजी महाराजांनी त्यांच्या बलिदानाला वंदन करत म्हटलं, मरावं तर मुरारबाजीसारखं. आजही मुरारबाजीचं नाव घेतलं की ऊर अभिमानाने भरून येतो, कारण स्वराज्याची माती त्यांच्या रक्ताने पवित्र झाली होती. जय भवानी, जय शिवाजी. मुरारबाजी देशपांडे शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचं जिवंत प्रतीक.